एकाच वाक्यात सांगतो. कोण संत आहे? त्यांना मान नाही, अपमान नाही, निंदा नाही, स्तुती नाही, हर्ष नाही, शोक नाही. अपमान केला तरी त्यांना काही वाटत नाही, मान चढवला तरी काय नाही, निंदा केली तरी काय नाही, स्तुती केली तरी काही फुगत नाही. काय स्तुती केली की फुगला आणि निंदा केली की उतरला. निंदा मोठकी ऐकली मग कपाळ धरून ठाके, निंदा ऐकली धरलंच कपाळात म्हणजे झाला ठेला. महाराज कीर्तन जमलं नाही, जेवण रद्द. नाही निघालो आता काय पाव जेवण करा. नाही बाबा आता भोगत नाही. आणि भूक म्हणजे कीर्तन जमलं नाही हे वाक्य ऐकल्याबरोबर याचं जेवणच संपलं. याच्यावर समजून घ्यायचे अजून कसं आहे, अजून बाकी आहे, अजून बाकी नाही, अजून बाकी आहे. संत आहे म्हणजे संतांचं अजून सोबतच आहे. संत आहे. संत कोण आहे? निंदा नाही स्तुती, मानिकरी के बांधी विचरे पुनरावृत्ती शरीवडी ते संत आहे. निर्माण वाच संग दोषा अध्यात्म नित्य अविनिवृत्त कामा वै भुक्ता सुख बसवते राज्यात हा पद म्हणतात. तरी ज्या पुरुषाचे काम सानोंगी रे होमान वर्षाती जैसे का आकाशाते ते कवड्या निष्ठुरा उपगिते वेशुरा ते नागरिक विकार विटाळते मला देखील मळे तैशी आत्मा ने प्रबळे त्याची काय ढायला ने करते आहे आगे नागरे आरोगी ते कोणी जरा धाव दे पक्षी तैशी सांडले असे के विकल्पचे. हे संत आहे. मला असं वाटतं की तुमच्या झाला असेल असं वाटतं मला. एका दोन वाक्यात सांगतोय. कोण संत आहे? जे सतत देवाचं नाव घेतच राहतात ते संत. एक वाक्य. ज्यांना मान नाही, अपमान नाही, निंदा नाही, स्तुती नाही असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहे. त्यांना काही बाकीचं काही वाटत नाही. असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहे. जे अनासक्त आहे. आणि एकच वाक्य संत जे आपल्या ध्येयावरून कधी ठरत नाही ते संत. अपुरे मान वचन प्रतिष्ठान समुद्र मागतो प्रवेशन देतो त्या दोन कामाय प्रवेशात ते सर्व शशांती वापरतो त्याला का वाकावे. तसा समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही. तसं जे आपल्या भूमिकेवर कधी ठरतच नाही ते पण सुखदुःख समान सकल जीवाचा गोपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ त्यांनी जरी तुझे हरिनाचे रामकृष्ण वासुदेव सहस्व हे वाचे. एका वाक्यात ते प्रेमयुक्त भक्तीचा कल्लोळ आहे, ज्ञानाचा उद्बोध आहे, सुखदुःख समान आहे. ते त्या जगाला देण्याची तयारी आहे. आणि जे प्रभूच्या चित्रात रंगून गेले ते संत आहे. आता ठरलं कुणाच्या मागे बावळ्यासारखं मागे लागायचं नाही. कोणी आकाराने दिसेल, कोणी वाक्याच्या प्रभावाने लोकांना मोहित करण्याचा प्रयत्न करेल. एक वाक्य सांगतो या निमित्ताने. बुद्धिमत्तेच्या बळावर विद्यार्जन करून वक्तृत्व गुण चांगला असेल तर आपल्या स्वार्थासाठी त्याचा फायदा करून घेतला जातो. ही अत्यंत अडचणीची बाब आहे. आणि म्हणून अशा वेळेला सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. असे जे संत आहेत त्यांची सेवा करायची आहे. म्हणजे त्यांची सेवा करायची म्हणजे त्यांची सेवा म्हणजे तुका म्हणे शेष सेवे आवडी वचन कोणी बोलले ते ही सुद्धा त्यांची मोठी सेवा आहे. त्यांनी बोललेले शब्द जे आहे त्याचा स्वीकार करणं हा सुद्धा जीवनातला महत्वाचा अग्रगण्य असा भाग आहे. अग्रगण्य भाग आहे.